नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण या ठिकाणी तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचे IMP संभाव्य सराव प्रश्न या ठिकाणी आपण दररोज बघणार आहोत। कारण की मित्रांनो, तलाठी भरती कोणत्याही क्षणी या ठिकाणी फॉर्म याचे सुटू शकता, त्यामुळे आपण या ठिकाणी सर्व टाईपचे प्रश्न आपण दररोज किंवा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी आणणार आहोत। त्यामुळे दररोज सर्वांनी आपल्या चॅनलला व्हिजिट करत जा किंवा आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे तलाठी भरती, ग्रामसेवक, वनरक्षक आणि इतर सर्वच परीक्षांसाठी महत्त्वाचे IMP क्वेश्चन आणि क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी दररोज भेटत राहतील। तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, आपण सर्व टाईपचे प्रश्न घेणार आहेत, म्हणजे सोपे आणि अवघड अशा दोन्ही टाईपचे प्रश्न घेणार आहेत, बरोबर। तर बघा, प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाची नियुक्ती नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA महासंचालकपदी करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रदीप सिंह खरोला। प्रश्न दुसरा, भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोवा। प्रश्न क्रमांक तिसरा, तलाठी या पदाचा नियुक्ती अधिकार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी प्रश्न चौथा, कोणत्या ठिकाणी 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 5वा, वैयक्तिक सत्याग्रहाचे डॅश डॅश हे पहिले सत्याग्रही होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विनोबा भावे। आता बरेच विद्यार्थी म्हणत असतील की सोपे प्रश्नसुद्धा येतात का? तर बघा, आपण सोपे पण प्रश्न या ठिकाणी टाकत आहोत, कारण की जे काही अवघड प्रश्न आहेत त्याचा तुमचा आधी बेस पाया पक्का पाहिजे। त्यासाठी आधी आपण कधी कधी सोपे पण घेणार आणि कधी कधी आपण या ठिकाणी अवघड पण प्रश्न घेणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 6वा बघा, दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्त्वाचे ठरते? तर बघा, प्रश्न क्रमांक 6व्याचं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी फ्लोरीन। प्रश्न क्रमांक 7वा, भारताचे डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उपराष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 8वा, ई-मेडिकल व्हिसा सेवा सुविधा भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बांगलादेश। प्रश्न क्रमांक 9वा, नीरावा भीमा नदीच्या संगमाचे ठिकाण डॅश डॅश येथे आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 9व्याचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नृसिंहवाडी। प्रश्न क्रमांक 10वा, सर्व IIT मध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 11वा, राजश्री शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लक्ष्मी सागर। प्रश्न क्रमांक 12वा, कोणाची निवड प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कपिल देव। प्रश्न क्रमांक 13वा, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात भोगवती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कोल्हापूर। प्रश्न क्रमांक 14वा, मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे केवळ हाडांचे असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 18.1%। प्रश्न क्रमांक 15वा, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुजाता सैनिक। प्रश्न क्रमांक 16वा, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
यांच्या नावाने कोणते विमानतळ पुनर्निर्मित केले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए देहराडून. प्रश्न क्रमांक 17वा, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था डॅश डॅश येथे स्थापन केली गेली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई. प्रश्न क्रमांक 18वा, निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे कर्बोदके कोणते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सेल्युलोज. प्रश्न क्रमांक 19, जगातल्या सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई या शहराचे कितवे स्थान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 136. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात मालढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला काय करायचं, सर्वांनी आत्ताच्या आत्ता लगेच कमेंट करून उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे? तर बघा आपण ह्यामध्ये खूप महत्त्वाचे करंट अफेअर म्हणजेच चालू घडामोडीचे देखील आपण दररोज 5 ते 10 प्रश्न या ठिकाणी टाकणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने रोजचा व्हिडिओ वेळच्या वेळी बघत चालायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई. प्रश्न क्रमांक 22, भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईड म्हणजेच SCO2 ब्रेटन चाचणी लूप सुविधा डॅश डॅश येथे सुरू करण्यात आली? तर बघा प्रश्न क्रमांक 22चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बेंगलुरू. प्रश्न क्रमांक 23, रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लाल रक्तपेशी. शेवटचे काही प्रश्न बाकी आहेत त्यावरती आपण नजर टाकूया, पण त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो की आपण ग्रामसेवक, तलाठी आणि वनरक्षक या परीक्षांसाठी दररोज अगदी मोफतमध्ये लेक्चर असेल किंवा IMP प्रश्न असेल किंवा क्वेश्चन पेपर असेल, प्रश्नपत्रिका असेल, सोबतच चालू घडामोडी देखील आपण त्यामध्ये कव्हर करून घेणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत दररोज काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला दररोजचे व्हिडिओ वेळच्या वेळी भेटत राहतील. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान कीर स्टारमर बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ब्रिटन. प्रश्न क्रमांक 25, राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुख्यमंत्री.